नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र न्यूज। आज दिनांक 13 जुलै 2026 सोमवार रोजी प्रांताधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पिंपळगाव हरेश्वर यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। सदर निवेदनात असं म्हटलं आहे की सन 2021 पासून संस्था दिव्यांगांसाठी वेगवेगळे आंदोलन करूनही ग्रामपंचायत 5% निधी असेल, अंत्योदय रेशन कार्ड असेल, या विभागाकडून योग्य ती अंमलबजावणी योग्य वेळात होत नसल्याने वारंवार कागदपत्र देऊनही दिव्यांगांची होणारी ससे होलपट, बऱ्याचदा दिव्यांगांचे पुरवठा विभागात दिलेली कागदपत्रे गहाळ होत आहेत आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांचा सुळसुळाट झाला आहे। एजंटच्या माध्यमातून त्यांची कामं लवकर होत आहेत, जी रीतसर काम करण्यासाठी येतात ते वर्ष फेऱ्या मारूनही काम होत नाही। दिव्यांगांना दिले जाणारे 2500 रुपये भत्ता तो 3000 रुपये देण्यात यावा, या आशयाचं निवेदन देण्यात आलं। यावर लवकर कारवाई केली नाही तर दिनांक 27 जुलै सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा येथे रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा संस्था अध्यक्ष विकासजी लोहार यांनी दिला आहे। मी विकास लोहार, राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पिंपळगाव हरेश्वर। आम्ही आज तहसीलदार, प्रांत व व्हिडिओ यांना निवेदन द्यायला आलो होतो की गेल्या 2021 पासून दिव्यांगांसाठी आपण आंदोलन करतोय। रेशन कार्डचा, अंत्योदयचा विषय, रेशन कार्ड वेळेत मिळालं पाहिजे। 2 वर्ष झाले आंदोलन उपोषण करून, तरीसुद्धा रेशन कार्ड वेळेत मिळत नाही आहे। तहसील विभागाने सांगितलं की आम्ही 30 दिवसामध्ये रेशन कार्ड आणि ते अंत्योदयमध्ये आणि चालू करून देऊ। आता हे कागदावर शासनाच्या यंत्रणेने, तहसील यंत्रणेने लिहून दिलं, मात्र ते प्रत्यक्ष होत नाही। तसंच कागदाचे बंच हरवून जातात आणि त्यांच्याजवळ काहीच पुरावा नसतो आणि ते पुन्हा त्या दिव्यांगांना पुन्हा एकत्र द्यावं लागतं। हे प्रचंड हॅरेसमेंटला त्यांना सामोरं जावं लागतं आहे। तसंच व्हिडिओंना आम्ही गेल्या 2 वेळा निवेदनं दिली की 5% निधी हा ग्रामपंचायतने दिला पाहिजे, तर ग्रामपंचायती 5% निधी देत नाही आहे। ठराविक काही ग्रामपंचायती ज्या छोट्या आहेत त्या देत आहेत, पण मोठ्या ग्रामपंचायती हा 5% निधी देत नाही आहे। उलट मागच्या वर्षी GST सह बिलं घेतले दिव्यांगांकडून आणि त्या बिलांचा कोणताच परतावा ग्रामपंचायतींनी दिला नाही। दुसरं, बऱ्याचशा दिव्यांगांकडे तर घरांना जागाच नाही आहे, घरकुलाचं नाव येत नाही आहे, नाव आलं तर जागा नाही आहे। तर आम्ही उपोषणाच्या वेळेस तोच आग्रह धरला होता की त्यांना जागा द्यावी, घरकुल द्यावं आणि 5% निधी त्यांना रीतसर ठरलेल्या काळामध्ये दिला पाहिजे, पण तसं होत नाही आहे। म्हणून आज शेवटचं एकदा आम्ही निवेदन दिलं आहे आणि आम्ही प्रांतांनाही सांगितलं आहे की आम्ही येत्या 27 जुलैला रास्ता रोको आंदोलन करणार आहोत, आक्रमक भूमिकेमध्ये करणार आहोत। जर आत्ता शासनाने हालचाल काही केली नाही तर आमचं आंदोलन पक्का आहे आणि इथंही काही झालं नाही तर मात्र मग आम्ही जिल्हाधिकारी ऑफिसच्या समोर बसणार आहोत। तर मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की जिल्हाभरातील सर्व दिव्यांग बांधवांनी या विषयासाठी पुढे आलं पाहिजे। अजून एक विषय आम्ही घेतला आहे की शासनाने 2500 रुपये दिव्यांगांना मानधन केलेलं आहे, तर आम्ही म्हटलं आहे की किमान 3000 करावं। जे पूर्णपणे 100% अंध आहेत, 100% पायाने अपंग आहेत, त्यांना कमीत कमी या मानधनामुळे घरचे तरी त्यांचं व्यवस्थित संगोपन करतील, अशा अनुषंगाने आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर मी सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करतो की येत्या 27 जुलैला पाचोऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहोत। तर आपल्या सर्व दिव्यांग बांधवांनी यासाठी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो।